क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कडवण प्रकल्पातील सुरगाणा कडवण तालुक्यातील आश्रमशाळा बंद, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अभावाचा परिणाम। उर्वरित कनाशी गणोरे येथील आश्रमशाळा केल्या कुलूप बंद। आमदार पवारांच्या आवाहनाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। कडवण प्रकल्पातील कनाशी व गणोरे येथील आश्रमशाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा प्रश्न सुटत नसल्यामुळे अखेर पालकांनी दोन्ही शाळांना कुलूप लावले। आमदार नितीन पवार यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून दिनांक 4 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणावर पालक शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित राहून शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय। 9 जुलै 2025 पासून नाशिक येथील आदिवासी विकास भवन येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रोजंदारी व तासिका तत्वावर भरती करण्याच्या मागणीसाठी बिऱ्हाड आंदोलन सुरू केले आहे। या पार्श्वभूमीवर 28 जुलै रोजी कडवण प्रकल्प कार्यालयालाही कुलूप बंद आंदोलन करण्यात आले होते। यावेळी आमदार पवार यांनी स्पष्टपणे सांगितले होते की जोपर्यंत शाळा सुरू होऊ नयेत तोपर्यंत कर्मचाऱ्यांची पदे नियमितपणे भरली जात नाहीत। त्यांच्या या आंदोलनात्मक आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळत असून कनासी व गणोरे येथील आश्रमशाळांनाही कुलूप लावण्यात आले आहे। विद्यार्थ्यांना पालकांनी शाळेतून घरी नेले असून जोपर्यंत शाळेत पूर्णवेळ शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात नाही तोपर्यंत आम्ही आमच्या पाल्यांना शाळेत पाठवणार नाही असा ठाम पवित्रा पालकांनी घेतलाय। या घटनेमुळे प्रशासनावर ताशेरे ओढले जात असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात जात असल्याबाबत चिंता व्यक्त होत आहे। शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व सदस्यांनीही यावेळी प्रशासनाविरुद्ध आपला रोष व्यक्त केलाय। आता हे आंदोलन पुढे काय वळण घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप, पुनतखोरे, कडवण। स्रोताद्वारे जी कर्मचारी भरती आहे ती शासनाने बंद करावी आणि या शाळा जून मध्ये सुरू झालेल्या आहेत। तेव्हापासून इथं इंग्रजी माध्यमाचे वर्ग आहेत किंवा इतर जे वर्ग आहेत त्यांना शिक्षक उपलब्ध नाही। तसेच तिथं जे स्वयंपाकासाठी किंवा इतर सफाईसाठी जे कर्मचारी आहेत त्यांची संख्या अतिशय कमी आहे। तर त्याच्यामुळे मुलांचं शैक्षणिक, मानसिक आणि शारीरिक सुद्धा नुकसान होत आहे। तर आमची मागणी एवढीच आहे की इथं जेवढे कर्मचारी शासनाकडून भरले पाहिजेत ते त्यांनी भरावेत आणि परमनंट शिक्षक इथं द्यावेत की जेणेकरून विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही। याच्यासाठी सरकारला जाग येण्यासाठी आज आम्ही इथं प्रतिकात्मक या शाळेला कुलूप लावतोय की आमचं म्हणणं शासन दरबारी हे गेलं पाहिजे आणि या मुलांचं शैक्षणिक नुकसान बंद झालं पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। कनाशी आश्रमशाळेमध्ये इथं जे इंग्रजी माध्यमाचे वर्ग आहेत त्यांना शिक्षक कमी आहे आणि वर्ग 4 कर्मचारी सुद्धा इथं 11-12 जे पाहिजे त्याच्यापैकी फक्त 6-7 कर्मचारी आहेत। एकूण तसं पाहायला गेलं तर इथं 9-10 कर्मचारी कमी आहेत। तर हे लवकरात लवकर भरावे अशी आमची इच्छा आहे। शासनाकडून तुमचं काय निर्देश आहे किंवा लवकरात लवकर भरती करण्याबाबत किंवा मुलांचं नुकसान होतं या संदर्भात? बरोबर आहे, शासनाने जे रोजंदारीवाल्यांना जी ऑर्डर दिली पाहिजे होती ती दिली नाही आणि बाह्य स्रोताद्वारे भरती त्यांनी चालू केली होती। त्यामुळे रोजंदारी कर्मचारी असतील ते या शाळेवर हजर झाले नाही। तर आमचं एकच म्हणणं आहे की बाह्य स्रोताद्वारे भरती बंद करून शासनाने जे पूर्वीप्रमाणे जे शासन त्यांना ऑर्डर देत होतं त्याच्याप्रमाणे त्यांना ऑर्डर दिली पाहिजे आणि शिक्षक आम्हाला लवकरात लवकर उपलब्ध करून दिले पाहिजे। आपल्या शाळात बंद करायला उद्देश हाच भाऊ की बऱ्याच दिवसपासून शिक्षक नाही हटत। याच्यासाठी पालक येतात, तक्रार करतात, सगळ्या गोष्टी त्याच्यावर काही शासन निर्णय देत नाही किंवा आपला मुला एवढ्या दिवसपासून आता शेमीचा वर्ग आहे ना, वर्ष झाला तेव्हापासून बंद आहे। तिथं फक्त मुली राहतात, वर्ग शिक्षक राहतच नाही। याच्यासाठी वारंवार मागणी करून सुनील भाऊ हे, रवी भाऊ हे ऑफिसला गेले, PO ऑफिसला, यांच्याकडे अर्ज दिलं, याच्यावर काहीच कोणी निर्णय दिला नाही। याच्यासाठी आज मग सगळे पालक मिळून, वाडीचे माणसं असतील हे सगळे मिळून आणि आज कुलूप लावण्याचं ठरवलेलं आहे। याच्यासाठी आपण सगळे वाडीचे लोक जमा झाले, पालक जमा झाले, याच्यासाठी आपण कुलूप लावण्याचा आदेश दिलाय सगळ्या लोकांच्या याच्यावर। आणि मग पालक लोकांना आपण एकच म्हणतोय, जसं आज आपण शाळेवरून मुलं घरी घेऊन चाललो, जेव्हा शिक्षक येतील ना तेव्हा मात्र काळजी करून मुली इथं शाळेत सोडलं पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा,
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.